नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आज मी बनवलाय टुटी फ्रुटी कस्टर्ड केक. ब्रिटानिया स्टाईल. हे बघा किती मस्त झालाय. मी आता तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान चवीला तो अप्रतिम लागतो हा केक. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. विदाऊट ओव्हन, विदाऊट अंडे, कढईमध्ये बनवलेला केक आहे. कलर पण बघा तुम्ही एकसारखा कलर आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम मस्त लागतो केक. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये मी अशा टिप्स सांगितल्या आहेत, की त्या खूप कामाच्या आहेत तुमच्या आणि महत्त्वाच्या आहेत. हे बघा किती स्पॉन्जीस केक झालेला आहे. हे बघा मस्त केक आपला झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा तुम्ही किती छान झालाय. आता सामान बघूया. तर मी इथे घेतलेलं आहे 1 कप मैदा. त्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. आणि मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप दही. अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर घेतलेली 1/4 कप. 1/3 कप मिल्क पावडर घेतलेला आहे आणि हाफ कप तेल घेतलेलं आहे मी. म्हणजे उग्र वास असेल असं तेल घ्यायचं नाही. आणि आता इथे मी टुटी फ्रुटी घेतली आहे रेड कलरची आणि इथे घेतले मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. इथे मी घेतला आहे पायनॅपल इसेन्स आणि मँगो इसेन्स. आपण इथे ब्रिटानिया केक करतोय म्हणजे त्याला 3 इसेन्स लागतात. व्हॅनिला, मँगो आणि पायनॅपल. तर आपण कृती बघू. तर मी इथे एका बाउलमध्ये हाफ कप दही आणि हाफ कप पिठी साखर. तर हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ही गुठळी नाही आली पाहिजे. आणि मी इथं ती तुम्हाला टिप्स सांगणार आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्यांची म्हणजे अजून मी दुसरीकडे बघितलेली नाहीये. मी स्वतःही करून बघितलं आहे म्हणून सांगते तुम्हाला. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. हां, आपण इथेच टाकणार आहोत. बऱ्याचदा मी बघितलं आहे, की आपण जेव्हा मैदा वगैरे सगळं घेतो ना, तेव्हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला जातो. पण तेव्हा नाही टाकायचा. बेकिंग सोडा हा दह्यामध्ये म्हणजे पूर्ण तो मिक्स झाला पाहिजे. म्हणजे फर्मेंटेशन म्हणतात ना एक प्रकारचं, तसं झालं पाहिजे. तुम्ही बघू शकताय किती छान हे असं एकदम फर्मेंट झालंय. आपण बॅटर दही इडलीचं कसं करतो तसं. हे बघा किती छान हे एकदम असं झाक-झाक झालेलं आहे ते. तर आपण हे असंच एक 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया. झाकून 5 मिनिटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण दुसरे इन्ग्रीडियंट बघूया. तर मी इथे एका प्लेटमध्ये चाळणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 कप मैदा टाकते. इथं सगळं जे आहे ना ते चाळून घ्यायचं महत्त्वाची टिप म्हणजे. आणि मी इथे घेतला आहे 1/3 कप मिल्क पावडर. एकदम छान चव अप्रतिम लागते. आणि 1/4 कप कस्टर्ड पावडर घेतलंय. आणि मी ते चिमूटभर मीठ टाकायचं. कोणत्याही गोड्या पदार्थाला तुम्ही मीठ आवर्जून टाका. हे सगळं आपण चाळून घेऊया. चाळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे बरं का. तुमच्याकडे जशी चाळणी असेल तशी तुम्ही चाळणी घेऊ शकता. माझ्याकडे अशी होती म्हणून मी घेतली आहे. एकदम छान आपण चाळून घेऊया. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर काही हरकत नाही. व्हॅनिला एसेन्स टाका. हे कस्टर्ड पावडर व्हॅनिला एसेन्सच आहे. खरं म्हणजे व्हॅनिला एसेन्सच टाकतात, पण माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नव्हता, संपला आणि शौर्यने खूपच हट्ट धरला, की आई केक बनव म्हणून. तर मग मी जे आहे त्याच्यात बनवते. कस्टर्ड पावडर म्हणजेच व्हॅनिला एसेन्स सारखंच असतं ते. तर आपण हे छान आता करून घेतलेले बाजूला ठेवूया आणि हे बघूया, हे बघा किती छान बबल्स आलेले आहेत आपले. एकदम छान फर्मेंटेशन झालेलं आहे हे. हे पण थोडंसं हलवूया आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा कप तेल टाकून घेते आणि यातलंच 1 चमचा राहू देते. टीनला ग्रीस करायचं आहे म्हणून. हे बघा आपण हलवून घ्यायचं म्हणजे एवढं एकदम फास्ट हलवायचं नाही. एकदम हळू म्हणजे ते फर्मेंटेशन झालेलं ते तसंच राहायला पाहिजे. तर मी ह्याच्यामध्ये 7 ते 8 थेंब पायनॅपल इसेन्स ते टाकते आणि 7 ते 8 थेंब मँगो इसेन्सचे टाकते. तुमच्याकडं मँगोऐवजी जर ऑरेंज एसेन्स असेल तर तोही टाकला तरी चालेल. दोन्ही आपण 7 ते 8, 7 ते 8 ड्रॉप टाकून दिले आहेत. तर आपण ह्याला हलवून घेऊया एकदा म्हणजे एक मिक्स झालं पाहिजे हे सगळं बॅटर.
बिना अंड्याचा केक होतो हा. अंडा टाकायची अजिबात गरज नाही. तर हे बघा आपलं झालेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये जे आपण चाळून ठेवलं होतं मैदा वगैरे, ते आपण थोडा-थोडा करून याच्यामध्ये ॲड करायचं. तर सगळ्यात आधी मी थोडंसं त्यातलाच मैदा काढून टुटी फ्रुटीला लावून घेते. म्हणजे काही वेळा काय होतं, की टुटी फ्रुटी टाकली ना, ती खालीच बेसला जाऊन बसते. तर तसं होऊ नये म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये मैदा डस्ट केलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण सगळा मैदा टाकून घेऊया. थोडा-थोडा करून टाकायचा. म्हणजे एकदमच टाकला तर ते आपल्याला व्यवस्थित हलवता येणार नाही. हे बघा आपण छान मिक्स करून घेऊया हे. हळू-हळू एकदम हलक्या हाताने हे हलवून घ्यायचंय आपल्याला. ह्याला अजिबात तुम्ही इलेक्ट्रिक बीटरचा वापर करू नका. हँड बीटरच घ्या. कारण खूप जास्त हे जर बीट केलं ना, तर केक तुमचा आतून बसेल, असा फुगणार नाही जेवढा पाहिजे तेवढा. त्याच्यामुळे एकदम शांत हळू हाताने, हलक्या हाताने करायचा मेन म्हणजे. हे बघा, मी छान ह्याला मिक्स करून घेते. हे बघा, एकदम हळू करून घ्यायचं हे. त्यात आपण उरलेलं सगळं बॅटर याच्यामध्ये टाकून देऊया. मुलांना खूप केक आवडतो. बाहेरचा माहीत नाही कसे करतात आणि बऱ्याच वेळा तर त्याच्यामध्ये असं म्हणतात की प्लास्टिक पण असतं नाही का? त्याच्यामुळे घरीच केक बनवा. तुम्ही खा आणि मुलांनाही द्या. एकदम म्हणजे आपल्या समोर आणि आपल्या हाताने बनवलेला केक काही वेगळाच नाही का? तर मी याच्यामध्ये एक 2 टेबलस्पून दूध घेते. तर मी 1 टेबलस्पून टाकलं आहे आणि एक बघू आपण जर लागलं तर टाकूया, नाहीतर मग नाही. एकदम आपल्याला हे पातळ अजिबात करायचं नाहीये. एकदम हळू. आता मी हँड बीटर ते ठेवून देते आणि स्पूननीच, चमच्यानीच हलवून घेते. हे बघा मला अजून वाटतं तर मी परत 1 टेबलस्पून परत एकदा टाकते. तर एकदम आपण फोल्ड अँड कट, फोल्ड अँड कट आपल्याला असं म्हणजे एकदम असं पूर्ण आपण नाही का असं ढोकळा वगैरे करतो तसं एकदम फिरवायचं नाही. एकदम शांत हळू हे करायचं. तर आता आपण झालेलं तर टुटी फ्रुटी आपण टाकून देऊया. हे बघा आता आपली अजिबात टुटी फ्रुटी मध्ये म्हणजे बेसला चिटकणार नाही. तुम्ही आता काजू बदाम जरी टाकले कट करून तरी चालेल. पण ते कट करताना व्यवस्थित कट होत नाही काजू बदाममुळे. त्याच्यामुळे मी नाही टाकलेत. हे बघा आता आपलं हे मिश्रण छान रेडी झालं. एवढी म्हणजे त्याची घट्टपणा एवढा पाहिजे. जास्तही पातळ नाही करायचंय आणि जास्तही घट्ट नाही. हे बघा ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. तर आपण आता टीनला म्हणजे माझ्याकडे एक डब्बा होता. टीन माझ्याकडे छोटा आहे. पण मी केक मोठा करते सगळ्यांसाठी. तर एक माझ्याकडे कुकरचा डब्बा आहे जुना. त्यालाच मी छान तेल लावून घेते आणि आपला जो टायपिंगचा वगैरे घरात जोही पेपर असेल तो घ्या. बटर पेपर असेल तर खूपच चांगलं. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घेतलाय. जे आपल्याकडे आहे ना, त्यातच बनवायचं. त्यातच खरी मजा आहे. हे नाहीये, ते नाहीये म्हणण्यापेक्षा जे आहे त्यातच आपण बनवूया. आणि याला छान आपण तेल लावून घेते मी. बटर लावलं तुम्ही तरी चालेल. पण मला तेलच आवडतं बटरपेक्षा. तर मी लावून घेतले आणि आता त्याच्यामध्ये छान बॅटर सगळं आपण टाकून देऊ. हे बघा तुम्ही बघू शकता तेवढा घट्टपणा पाहिजे, पातळ अजिबात नको. दूध मला लागलं आहे, असं नाही की तुम्हाला पण लागेलच. तुम्ही आधी म्हणजे दही कसं आहे त्याच्यानुसार. दही अजिबात आंबट घ्यायचं नाही पण. तर मी आता एक मोठं पातेलं घेतलं, त्यात एक डब्बा ठेवलाय आणि त्याच्यावर आपण केकचं बॅटर ठेवून दिलेलं आहे. मी वरतून पण थोडी टुटी फ्रुटी टाकलेली आहे. त्याचा मला वाटतं एक नाही झाला व्हिडिओ. तर टाकले आहे आणि आपण एक मोठी प्लेट म्हणजे पूर्ण पातेलं झाकलं पाहिजे. असं आपण आता असंच 20 ते 25 मिनिटं असंच होऊ देऊया. हे बघा, आता आपले 20 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा बघूया की झालं की नाही. हे बघा, झालाय पण मला आतमधून थोडासा कच्चा वाटतोय. तर मी परत त्याला 10 मिनिटं होऊ देते. हे बघा परत एक 10 मिनिटं वॉव! मस्त घमघमाट घरामध्ये सगळं सुटलेलं आहे आणि चाकूने आपण बघूया. आहाहा! हे बघा मस्त एकदम क्लीन चाकू निघालेला आहे
आणि आपण परत एकदम 1-2 वेळा तुम्हाला दाखवते, की खरंच हा केक मी पातेल्यातच बनवलाय. तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्ही. खूप छान होईल आणि मुलांनाही खूप आवडतो. शौर्यने तर घरी खाल्ला सगळ्यांनी आणि त्यानी हट्ट धरला होता, की त्याला स्कूलमध्ये पण घेऊन जायचंय. तर मी त्याला स्कूलमध्ये पण दिलाय. हे आपण थंड करून घेऊया, गरम नाही घ्यायचं. थंड, एकदम थंड. हे बघा मी आता एकदम थंड केलेलं आहे. जर गरम जर तुम्ही कट केला ना, तर काढायला जरी गेलात तरी ते तुटून जाईल केक. हे बघा थंड झालेलं आहे, तर आता मी त्याच्या कडा सैल करून घेते. हे पण करायची गरज नाही, कारण तुम्ही बघू शकता ऑलरेडी तो त्याच्या कटा सुटलेले आहेत. तर एक प्लेट घ्यायची आणि असा टॅप करायचा. हां, हे बघा. थोडासा हे झालाय. आपण हे जो पेपर घेतला होता ना, ते काढून घेऊयात. एकदम हळूवार काढायचं आहे बघा. किती छान तुम्ही बघू शकता. कलर पण किती छान आलाय आणि फुगल्या डबल फुगल्या. जेवढं आपण टाकलं त्याच्यापेक्षा डबल फुगल्या. तर याच्यावर आता परत एक प्लेट ठेवायची आणि आपण याला व्यवस्थित करून घेऊ. हां, हां, हां. एकदम मस्त घरामध्ये आता शौर्य आणि शुभ्र इथंच आहेत. तर हे बघा किती छान जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघा कलर तर प्रत्येक कलर आलेला आहे. तर मी आता कापून दाखवते. तर शौर्य आणि शुभ्रा इथेच बसलेत. त्यांना असं वाटतं की कधी खाऊ आणि कधी नाही असं झालंय. तर मी कट करून तुम्हाला दाखवते आणि लगेचच त्यांना पण देते मी चवीसाठी. तर हे बघा खूप खूपच छान झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मी सांगते ना म्हणून एकदा ट्राय करा तुम्ही. चव पण छान लागेल आणि होईल सुद्धा. अजिबात फसणार नाही. मी जी टिप सांगितली ना तुम्हाला, तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मैद्याऐवजी दह्यामध्ये टाकून बघा. खूप छान होतो. हे बघा, किती छान आपला केक. टुटी फ्रुटी कस्टर्डचा केक म्हणजे ब्रिटानिया स्टाईल केक तयार आहे. किती स्पंजी झालेला आहे आणि मस्त अजिबात कुठेही तो बसलेला नाहीये. टुटी फ्रुटी पण तुम्ही बघू शकतात. खाली बसलेलं नाही. एकदम वरती सगळीकडे आपली मिक्स झालेली आहे. हे बघा एकदम मस्त स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे. तर मी हे आता शुभ्राला आणि शौर्यला देते खायला. हे बघा. शुभू खा. शुभू कसा झालाय? पिल्लू इकडे बघ कसा झालाय? वाह! 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 छान झालाय? मस्त. चला तर मैत्रिणींनो तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा.